प्रकल्प विरोधी समितीसह शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील खडका इथं निम्र पॅनगंगा प्रकल्पाचे काम बंद पाडले। मागील आठवड्यात प्रशासनाला दिलेल्या निवेदनात प्रकल्प बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते। काम बंद न केल्यास प्रकल्पाचे काम बंद पाडण्याचा इशारा देखील देण्यात आला होता। तर काही संतप्त आंदोलकांनी तिथं असलेल्या जेसीबी आणि इतर वाहनांच्या काचा फोडल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती। संतप्त धरण विरोधकांनी आणि शेतकऱ्यांनी निम पॅनगंगा प्रकल्पाचे काम बंद पाडले। आंदोलनादरम्यान अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या। निम पॅनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने 24 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पाचे काम थांबवण्याची विनंती केली होती। मात्र पाटबंधारे विभागाने काम न थांबवता प्रकल्प सुरू ठेवला। शनिवारी खडका इथं प्रकल्पस्थळी 4 ते 5 हजार महिला पुरुष मोठ्या प्रमाणात जमले। काम सुरू असल्याचं लक्षात येताच संतप्त प्रकल्पग्रस्तांनी जेसीबी आणि टिप्परचा काचा फोडले आणि वाहनांवर दगडफेक केली। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी धरण विरोधकांची चर्चा करून आपले आश्वासन कायम असल्याचं सांगितलं होतं। यानंतर शनिवारी कार्यकारी अभियंता आणि अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून काम तात्पुरतं थांबवण्याचे आश्वासन दिले, परंतु कायमस्वरूपी बंदीचे लेखी आश्वासन देण्यास नकार दिला। प्रकल्प स्थळावरील सर्व यंत्रसामग्री पोलीस बंदोबस्तात आंदोलनकर्ते शांततेने परतले। या आंदोलनात संघर्ष समितीचे प्रकल्पद्वार पाटील जगताप यासह हजारो शेतकरी उपस्थित होते।